सलगर येथे उभारण्यात येणाऱ्या ग्राम सचिवालयाचे स्लॅब पूजन मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्रातील एकमेव अद्ययावत आणि सर्व सोयींनी युक्त ग्राम सचिवालय असणार, तानाजी पाटील यांची माहिती। मिरज तालुक्यातील सलगर येथील राज्यातल्या पहिल्याच हायटेक ग्रामपंचायतीची चर्चा सुरू असून आज या ग्रामपंचायतीच्या स्लॅब कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। कर्नाटक सीमेवरील जास्त लोक आणि रेल्वे स्थानक उपलब्ध असलेले सलगरे गाव मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप सलगरे गावाने निर्माण केले आहे। अनेक वर्षांपासून गावाला ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारतीची उणीव भासत होती। सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून या कामात सुरुवात करण्यात आली। यावेळी सांगली जिल्ह्याची माजी पालकमंत्री आणि मिरज तालुक्याचे विद्यमान सुरेश खाडे यांची मोलाची साथ मिळाली। सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजीराव पाटील यांनी पावले टाकत हा धाडसी निर्णय घेत कामाला सुरुवात केली। सुरेश भाऊ खाडे यांनी या ग्राम सचिवालय इमारतीसाठी लागणाऱ्या 1.25 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देत राज्यातली पहिली हायटेक ग्रामपंचायत बनवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले आहे। सुसज्ज ग्रामपंचायतमध्ये सर्व शासकीय कार्यालय, दुकान, गाळी, ग्रामपंचायतीला असलेल्या विरोधी गटातील सदस्यांना विशेष कक्ष, मुक्कामी थांबणाऱ्या महामंडळाच्या एसटी बसेसच्या वाहकांसाठी विशेष कक्ष, सरपंच उपसरपंच कक्ष यासह अन्य सेवा सुविधान युक्त असे सचिवालय उभारण्यात येत आहे। या प्रसंगी सलगरेचे सरपंच जयश्री तानाजीराव पाटील, उपसरपंच अक्काताई अजयराव, माजी सरपंच तानाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय भाते, माजी सरपंच स्वाती घोदे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राधिका जाधव, सुनीता राजगे, सुलभा निकम, अरुण कांबळे, रमेश भोसले, सोसायटीचे चेअरमॅन तानाजी कुंडले, व्हाईस चेअरमॅन किरण खरात, अनिल कांबळे, सतीश हारगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। अद्ययावत आणि सर्व सोयींनी युक्त ग्राम सचिवालय सोबत सलगरे गावच्या सुरक्षेचे संबंधी गाव सीसीटीव्ही कक्षेखाली आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती तानाजी पाटील यांनी दिली आहे। नमस्कार। आज सलगर ग्रामपंचायतीच्या सलगर गावामध्ये एक आनंदाचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे। वास्तविक प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये एक चांगलं आपलं घर असावं आणि असं घर गावालाही वाटतं की बाबा आपलं घर असावं आणि गावाचं घर म्हणजे ग्रामपंचायत। आणि म्हणून आजच्या या ग्रामपंचायतीच्या ग्राम सचिवालयाचा पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं पूजन या ठिकाणी आमच्या सलगरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण खरात व सौभाग्यवती या उभयंतांच्या हस्ते आत्ताच या ठिकाणी नुकतंच पार पाडलं। वास्तविक बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की सलगरची ग्रामपंचायत एक मोठ्या प्रमाणामध्ये असावी आणि ते स्वप्न आता या ठिकाणी पूर्ण होतं आहे। वास्तविक या ग्राम सचिवालयामध्ये फार अशी वेगळी संकल्पना आहे। मला तर असं म्हणजे म्हणायचं आहे की ही जी आमची ग्रामपंचायत आहे ही तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये मॉडेल असेल। म्हणजे या ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्याने घेतला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयामध्ये आपण घेतलेली आहे। ग्राम सचिवालयामध्ये दुकानगाळे आहेत जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना थोडंसं हाताला काम लागेल, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढेल हा एक त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे। त्याचबरोबर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची केबिन असणार आहे, कृषी खात्याचं या ठिकाणी एक रूम असणार आहे, त्याचबरोबर तंटामुक्तीचं असणार आहे, तलाठी कार्यालय असणार आहे, पोस्ट ऑफिस असणार आहे। म्हणजे अशा अनेक सुयुक्त अशा पद्धतीचं ग्राम सचिवालयाची संकल्पना या इमारतीमध्ये केलेली आहे। या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज विधानसभा असेल, राज्यसभा असेल, याच्यामध्ये विरोधी पक्षासाठी एखादी रूम असते, पण कुठं तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदला बघायला मिळणार नाही। तशी सुद्धा सोय या सलगर ग्रामपंचायतमध्ये घेतलेलं आहे। एखादा जरी विरोधामध्ये सदस्य निवडून आला तर त्यालाही मानाचं स्थान असावं, त्या ठिकाणी एखादी रूम असावी, टेबल खुर्ची असावी, बेल मारत तर एखादी शिपाई यावा आणि त्यांनी ज्या काही सूचना सांगतील त्याने त्या ऐकाव्यात अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयामध्ये घेतलेली आहे। एवढंच नाही तर गोरगरिबांची गाडी म्हणून आपण एसटीकडं लालपरीकडे बघितलं जातो, पण ही लालपरी एसटी बस संध्याकाळी गावात मुक्कामाला आल्यानंतर एसटी ड्रायव्हरांना आणि कंडक्टरना राहायची सुद्धा फार अडचण असते। एसट्या गळक्या असतात, पावसाळ्यामध्ये त्यांचा हाल होतं आणि म्हणून ह्या ग्रामपंचायत ग्राम सचिवालयामध्ये त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रूम धरलेले आहे, जेणेकरून त्यांचं एक हॉल वेगळा असणार आहे, टॉयलेट, बाथरूम सगळं म्हणजे एसटी मुक्काम आली की त्यांना एक चांगलं निवासस्थान या ग्राम सचिवालयामध्ये निर्माण केलेलं आहे। एवढंच नाही तर आज धावतं युग बघितलं तर चोरी चपाटीचं सुद्धा या ठिकाणी वाढतं प्रमाण आहे आणि त्याला कुठेतरी लगाम बसावा याच्यासाठी सलगरच्या पूर्ण गावाच्या कडनं आणि गावामध्ये असे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र रूम याच्यामध्ये असणार आहे, फार मोठी LCD असणार आहे, जेणेकरून गावामधून कुठल्याही गल्लीतनं कुठल्याही चौकातनं एखादा चोर चोरी करून जर गेला तर कुठल्या नाही कुठल्या CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये सलगर गावामध्ये सापडल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयामध्ये घेतलेली आहे। एवढंच नाही
तर आज बघतोय आपण म्हणजे आम्हाला थोडीशी सलगर गावामध्ये खंत आहे की आसपासच्या गावामध्ये UPSC MPSCची मुलं मोठ्या प्रमाणात होतात. खास करून बेळंकीला एरडोलीला जर बघितलं कोण PS आहे, कोण मंत्रालयामध्ये कक्षा अधिकारी आहे, आणखीन कुठं तर आहे. पण सलगर गावामध्ये नेमकं तीच अडचण आहे आणि म्हणून UPSC MPSCची परीक्षा देण्याच्या अनुषंगाने त्याला लागणारे महागडी पुस्तकं आहेत त्याची लायब्ररीसुद्धा या सचिवालयामध्ये धरण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून चांगला अभ्यास करता येईल आणि एखादा क्लासरूम अधिकारी सलगर गावामध्ये निर्माण होईल का अशा पद्धतीची सुद्धा संकल्पना या ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. एवढंच नाही तर एक 500 ते 700 लोक बसतील असं मोठं ग्रामसभेचं सभागृहसुद्धा घेतलेलं आहे आणि त्या सभागृहामध्ये LCD असणार आहे, जेणेकरून समजा आता शेतकरी वर्ग आहे, एखाद्या द्राक्ष बागेचं हंगाम चालू झाला त्याचं काहीतरी सेमिनार घ्यायचं आहे किंवा ऊसाचा हंगाम चालू झाला त्याच्या संदर्भात काहीतरी व्याख्यान द्यायचं आहे. अशा पद्धतीचं प्रोजेक्टवरती त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल. त्याचबरोबर गावची ग्रामसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं बसतील अशा पद्धतीचा एवढा मोठा हॉल या ग्राम सचिवालयामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सलगरे.